हाय मंडळी, आज बनवूया पावभाजी। चला स्टार्ट करूया। कुकरमध्ये तेल तापत ठेवायचं। तेल तापलं की त्याच्यात टाकायचं जिरं। मग आपण ज्या भाज्या घेतो सगळ्या त्या भाज्या टाकायच्या त्याच्यात, आणि आपण टोमॅटो घेतो त्यातला अर्धा टोमॅटो टाकायचा आणि अर्धा बाजूला ठेवायचा। आणि आवर्जून बीट पण टाका, बीटामुळे छान कलर येतो। त्याच्यानंतर 1 चमचा तिखट टाकायचं आणि 1 चमचा मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। आणि ह्या भाज्यांमध्ये बटर टाकायला अजिबात विसरू नका, कारण बटरमुळे खूप छान फ्लेवर येतो भाजीला। आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मग कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या। जसा तुमचा कुकर आहे त्याप्रमाणे 3-4 शिट्ट्या किंवा 2 शिट्ट्या अशा। आणि नंतर शिट्ट्या देऊन झाल्या की झाकण ओपन करून घ्यायचं। आणि मग नंतर भाजी आपल्याला ती शिजलेली भाजी आहे ती मॅशरने पूर्ण मॅश करून घ्यायची आपल्याला। त्याच्यामध्ये अजिबात दाताखाली काय असं कण नाही आली पाहिजे भाजीचे। आणि नंतर फोडणी करायची। इथे पातेलं गरम केलं आहे, तेल टाकलं होतं, त्यात थोडंसं बटर पण टाकायचं। आणि भाज्यांमध्ये जे आपण शिमला मिरची घेतो ती अशी फ्राय करून घ्यायची याच्यात। मग फ्राय करून झाली ना की मग त्याच्यात कांदा फ्राय करून घ्यायचा। शिमला मिरची अशी फ्राय केली की तिला उग्र वास येत नाही, म्हणून अशी वेगळी फ्राय करायची। मग ते झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आलं लसणाची पेस्ट टाकायची। आणि जो थोडासा टोमॅटो राहिला होता आपला तो टोमॅटो याच्यात टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते छान असं। आणि झाकण ठेवायचं एक 10-15 मिनटं, काढायचं झाकण। आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या पण आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायच्या आहेत मॅशरने अशा व्यवस्थित। ह्याच्यात पण दाणे कुठे ठेवायचे नाही आहेत आपल्याला। असे मॅश करून झाले ना की मग हे सगळं असं एका साईडला करायचं आणि त्याच्यात थोडंसं बटर टाकायचं। बटरमध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा तिखट आणि 1 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाका। आणि हे पूर्ण असं मेल्ट करून घ्यायचं त्याच्यामध्ये। असं केलं ना की खूप छान फ्लेवर येतो पावभाजीला। आणि नंतर हे सगळं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं। असं करून बघा आवर्जून, खूप छान लागते पावभाजी। हे सगळं असं मॅश करून झालं ना की मग त्याच्यात टाकायचं आपल्याला मॅश करून घेतलेल्या भाज्या। त्या पण व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या, पूर्णपणे एकजीव होईपर्यंत अशा मिक्स करायच्या। आणि त्याच्यात टाकायचं थोडंसं पाणी, म्हणजे आपल्याला पावभाजी कितपत पातळ घट्ट पाहिजे। आणि 1 चमचाभर बटर टाकायचं आणि ते पूर्ण मिक्स करायचं बटर आपल्याला त्याच्यात भाजीत। आणि त्या बटरवरती टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा पावभाजी मसाला। आणि असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवायचं एक 5-10 मिनटं। 5-10 मिनटांनी झाकण काढायचं। बघा कशी रटरटीत शिजते। परत एकदा बटर टाकायचं आणि झाकण मारून ठेवून द्यायची। नक्की करून बघा, एवढी छान लागते ना, म्हणजे खूप छान लागते। सगळ्यांना आवडली। कशी वाटली रेसिपी नक्की कळवा। ओके, बाय बाय।